Good morning, students. Yesterday we have seen symbol of an element. The abbreviation of the name of an element is either the first letter or the first and second or another specific letter in its name is called the symbol of an element. Of the two letters, the first is a capital letter and the second is small. We learn some examples of these symbols of elements. You know, first helium, He, neon, Ne, aluminium, Al, carbon, C, calcium, Ca, magnesium, Mg, nitrogen, N, sodium, Na. Today's known elements are 118. आत्तापर्यंत 118 मूलद्रव्यांची आपणाला यामध्ये माहिती झालेली आहे. आणि आत्तापर्यंत आपण माहिती करून घेतलेली जी काही मूलद्रव्ये आहेत यावर्षी ही थोडी आहेत, पण पुढच्या वर्षी 118 मूलद्रव्ये आहेत. आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल आधुनिक आवर्त सारणी याच्यामध्ये 118 मूलद्रव्यांची माहिती दिलेली आहे. यातलं पहिलं लायटर एलिमेंट, पृथ्वीवरचं सगळ्यात हलकं मूलद्रव्य कोणतं असेल तर हायड्रोजन. ही जी पद्धत सुरू केली ती बर्झेलियस यांनी सुरू केलेली होती आणि त्यांनी या पद्धतीनं सिम्बॉल्स कसे त्यांच्या नावावरून द्यायचे हे आता आपण पाहिलेलं आहे. देन वी लर्न molecules of elements and compounds, monoatomic molecules, diatomic molecules. Monoatomic means एक, mono means one atom present. Atoms of some elements such as helium, neon have independent existence. And when two or more atoms of elements combine to form molecules of that elements, it contains diatomic molecules and polyatomic molecules. Poly म्हणजे बहु, जास्त असणारी संख्या. डायटॉमिक मोलिक्युल स्टेटमध्ये कोणकोणते येतात? ऑक्सिजन, नायट्रोजन मीन्स O2, N2, like this. Then molecular mass. The molecular mass of a substance is the sum of the atomic masses of all the atoms in a single molecules of that substance. एखाद्या पदार्थाचे रेणुवस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज is also expressed in the unit Dalton, means small u. स्मॉल u ज्यावेळी लिहितात ते मी डाल्टनमध्ये आपण व्यक्त करतो. In previous lecture we have seen some examples. Deduce the molecular mass of water, sodium chloride and KNO3, पोटॅशियम नायट्रेट. अशी काही आपण उदाहरणं बघितलेली होती आणि तुम्हाला सोडवण्यासाठी 2 उदाहरणं दिलेली होती. यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड, त्याचा मोलेक्युलर मास ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड इज 95 डाल्टन अँड H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड, त्याचा मोलेक्युलर मास किती आहे सांगा? सोडवलं का उदाहरण? बघा, molecular mass of H2O2 is 34 Dalton. 34 Dalton. ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आहे 16, 16 गुणिले 2 32, 16 इंटू 2 32. आणि हायड्रोजनचा 1 इंटू 2 2, सो 32 प्लस 2 मीन्स 34. Molecular mass of H2O2 is 34 Dalton. So next example, calcium hydroxide CaOH2.
CaOH2. याच्या आधीचं एक उदाहरण आहे ते ॲल्युमिनियम क्लोराईड, ते तुम्ही सोडवा. हा चार्ट तसाच लिहायचा, आपण गेल्या तासाला जसा बघितला चार्ट कसा लिहायचा तो ऑन पेज नंबर 50वर दिलेला आहे, तसाच तो चार्ट तयार करायचा. CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड मॉलिक्यूल कोणता आहे बघा, CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड, and it contain elements calcium, hydrogen and oxygen. 3 elements are in this molecule. Then atomic mass, Dalton. U means Dalton, in Dalton. Atomic mass of calcium 40 Dalton, hydrogen 1, and atomic mass of oxygen is 16. Number of atoms in the molecule, calcium 1, हायड्रोजन 1. 1 येईल का, नाही, त्याला ब्रॅकेट आहे बघा, त्या ब्रॅकेटच्या बाहेर 2 आहे. बरीच मुलं या उदाहरणात चुकतात, असं करायचं नाही. एकच नाही येणार तिथं, त्याच्या बाहेर 2 आहे म्हणजे त्याला काय येणार, कोइफिशियंट, थोडक्यात सहगुणक आहे तो. 2 × 1 2. हायड्रोजनचा 1 दिसत असला तरी ब्रॅकेटच्या बाहेर 2 असल्यामुळे तो 2 घ्यायचा. सो 2 नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल इज 2. ऑक्सिजन अल्सो 2, त्याच्याही 2 घ्यायचा. तिथे 1 जरी दिसत असला तरी ब्रॅकेटच्या बाहेर 2 असल्यामुळं तिथेही 2 घ्यायची. इथं चुकायचं नाही म्हणून हे मुद्दामून मी उदाहरण घेतलेलं आहे लक्षात येण्यासाठी, कारण परीक्षेला आलं की इथं मुलं चुकतात. So next column, atomic mass into number of atoms. Atomic mass of calcium 40 into number of atoms 1, 14 to 1. Hydrogen 1, atomic mass 1, number of atoms 2. Oxygen atomic mass 16 into number of atoms 2. Mass of the constituents, multiplication करा, 14 to 1 40. For hydrogen 1 into 2 2. Oxygen 16 into 2 32. Then molecular mass is equal to, ते सगळं प्रत्येक उदाहरणात, फक्त पुन्हा पुन्हा लिहायला नको म्हणून मी लिहिलेलं नाही आहे, तुम्ही लिहायचे आहेत मात्र तिथं तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवा. Sum of constituent atomic masses. Molecular mass of CaOH2 means calcium hydroxide is equal to atomic mass of calcium into number of atoms 1 plus atomic mass of hydrogen into number of atoms 2 plus atomic mass of oxygen into number of atoms 2. Atomic mass of calcium 40 into 1 plus atomic mass of hydrogen 1 into 2, number of atoms 2. Atomic mass of oxygen 16 into number of atoms 2. So 40 into 1 40 plus 2 into 1 2 plus 30 16 into 2 32. 40 plus 2 plus 32 is equal to 74. Molecular mass of calcium hydroxide is equal to 74 Dalton. 74 Dalton. Next example. आता मॅग्नेशियम ऑक्साईड दिलेलं आहे, याच्यामध्ये 2च मूलद्रव्य आहेत. H2SO4 मध्ये हायड्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन दिलेलं आहे. नायट्रिक ॲसिडमध्ये मीन्स HNO3, याच्यामध्ये हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 मूलद्रव्य आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, याच्यामध्ये Na, सोडियम, ऑक्सिजन O अँड हायड्रोजन असे 3 दिलेले आहेत. 4थं मी उदाहरण घेतलेलं आहे बघा. Na2SO4, सोडियम
sulfate. सोडियम सल्फेट. मॉलिक्यूल चार्ट तसाच तयार करा. सगळ्याला एक चार्ट आहे. Na2SO4 sodium sulfate. Constituent elements Na sodium, S sulfur, O oxygen. Atomic mass of next column, atomic mass in Dalton. Atomic mass of sodium 23. Atomic mass of sulfur 32. Atomic mass of oxygen 16. Number of next column, number of atoms in the molecule, sodium 2, sulfur 1, oxygen 4. Then next column, atomic mass into number of atoms. Atomic mass of sodium 23 into number of atoms 2, sulfur 32 into 1, oxygen 16 into 4. Mass of the constituents, sodium 23 into 2, 46. Sulfur 32 into 1, 32. Oxygen 16 into 4, 64. Then molecular mass is equal to sum of constituent atomic masses. Molecular mass of Na2SO4, atomic mass of sodium. Molecular mass of Na2SO4 is equal to atomic mass of sodium into number of atoms 2 plus atomic mass of sulfur into number of atoms 1 plus atomic mass of oxygen into number of atoms 4. So equal to atomic mass of sodium 23 into 2 plus atomic mass of sulfur 32 into 1 plus atomic mass of oxygen 16 into 4. So equal to 23 into 2, 46 plus 32 into 1, 32 plus 16 into 4, 64. 16 into 4, 64 is equal to 40 म्हणजे काय आलं बघा 46 plus 32 plus 64 is equal to 142 Dalton. Molecular mass of sodium sulfate is equal to 142 Dalton. Next example, AlPO4 aluminum phosphate. चार्ट तयार करा बघा. एकूण 16 उदाहरण आहेत. सोपी आहेत बघा. AlPO4 aluminum phosphate molecule AlPO4 constituent elements present in molecule. First aluminium, second phosphorus, aluminium Al, P phosphorus, O oxygen. Atomic mass in Dalton. Atomic mass of aluminium 27. Atomic mass of phosphorus 31. And atomic mass of oxygen 16. Next column, number of atoms in the molecule. Number of atoms in the molecule AlPO4 contain aluminium 1, phosphorus 1, oxygen 4. Next column, atomic mass into number of atoms. Atomic mass of aluminium 27 into 1, phosphorus 31 into 1, oxygen 16 into
4. So mass of the constituents: aluminium 27, phosphorus 31, oxygen 64. Then molecular mass is equal to sum of constituent atomic masses. Sum of constituent atomic masses. Molecular mass of aluminum phosphate AlPO4 is equal to atomic mass of aluminium into number of atoms 1 plus atomic mass of phosphorus into number of atoms 1 plus atomic mass of oxygen into number of atoms 4. So equal to 27 into atomic mass of aluminum is 27 into 1 plus atomic mass of phosphorus is 31 into 1 and plus atomic mass of oxygen is 16 into 4. 27 into 1 27 plus 31 into 1 31 plus 16 into 4 64 is equal to means 27 plus 31 plus 64 is equal to 122 Dalton. So molecular mass of aluminum phosphate is 122 Dalton. And last example is a simple example. CO2 carbon dioxide molecule चार्ट तयार करा बघा. molecule carbon dioxide CO2 constituent elements C carbon, O oxygen, only 2 elements in it. The next column atomic mass of carbon 12 and atomic mass of oxygen 16. Next column number of atoms in the molecule carbon only one atom and oxygen in CO2 2 atoms. Next column atomic mass into number of atoms. Atomic mass of carbon 12 into number of atoms 1, oxygen 16 into 2. Mass of the constituents carbon 12 into 1 12, oxygen 16 into 2 32. Then molecular mass is equal to sum of constituent atomic masses. तो सगळा फॉर्मॅट, फक्त त्याच्यामध्ये मॉलिक्यूल चेंज होणार, एलिमेंट चेंज आणि किमती फक्त बदलायच्या, बाकी सगळा तोच फॉर्मॅट. molecular mass of carbon dioxide is equal to atomic mass of carbon into number of atoms 1 plus atomic mass of oxygen into number of atoms 2. So is equal to atomic mass of carbon 12 into 1 plus atomic mass of oxygen 16 into 2. 12 into 1 12 plus 16 into 2 32. 12 plus 32 is equal to 44. Molecular mass of carbon dioxide is equal to 44 Dalton. 44 Dalton. लक्षात आलं उदाहरण. अशा पद्धतीने मी काही उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. आता बाकीचे तुम्हाला सहज सोडवता येतील. त्यामध्ये एक देतो उदाहरण बघा.
NaCO3 सोडियम बायकार्बोनेट, याच्यामध्ये 4 constituent elements आहेत बघा. इट कंटेन 4 constituent elements. First sodium, then hydrogen, C carbon, and O oxygen. Atomic mass of sodium 23, hydrogen 1, carbon 12, and oxygen 16. Number of atoms in the molecules: NaCO3 sodium 1, hydrogen 1, carbon 1, oxygen 3. And next column, atomic mass into number of atoms. Atomic mass of sodium 23 into 1, hydrogen 1 into 1, carbon 12 into 1, and oxygen 16 into 3. Mass of the constituents: sodium 23, 21, 23 into 1, 23, hydrogen 1 into 1, 1, carbon 12 into 1, 12, and oxygen 16 into 3, 48. So sum of all these constituents: 23 plus 1 plus 12 plus 48 is equal to 84. Means molecular mass of sodium bicarbonate is 84 Dalton. अशी मी 7 उदाहरणं सोडून दिलेली आहेत. आता राहिलेली उदाहरणं आहेत ही तुम्ही वहीमध्ये सोडवा. याच पद्धतीनं सोडवायचे. लक्षात आलं? यानंतर आपणाला मोल याची माहिती घ्यायची आहे. मोल, a mole is that quantity of a substance whose mass in grams is equal in magnitude to the molecular mass of that substance is a Daltons. Substance in Daltons. Thus the molecular mass of oxygen is 32 Dalton, and therefore बघा याच्यामध्ये एक व्याख्या आहे. 32 Dalton, and therefore 32 gram oxygen is 1 mole of oxygen, and the molecular mass of water is 18 Dalton, therefore 18 gram of water make 1 mole of water. म्हणजे आपण ज्यावेळी एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स बघतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स और एलिमेंट्स हे फिक्स प्रपोर्शनमध्ये असतात. संयुगामध्ये काय असतात? फिक्स प्रपोर्शनमध्ये ॲटम्स असतात आणि त्यांची रिॲक्शन होते. वेन 2 or more एलिमेंट्स रिॲक्ट टू फॉर्म कंपाऊंड. 2 किंवा अधिक मूलद्रव्यांची अभिक्रिया होऊन संयुग तयार होतं. रिॲक्शन इथे इम्पॉर्टंट असते. It is their atoms and molecules that react with each other, and therefore it is necessary to know the numbers of their atoms and molecules. त्यामुळे त्यांच्या अणूंची संख्या आणि रेणूंची संख्या ही माहिती असणं गरजेचं असतं. While carrying out a chemical reaction, it is convenient to measure out quantities that can be handled instead of counting the numbers of atoms and molecules. रासायनिक अभिक्रिया करताना अणू रेणू मोजण्यापेक्षा हाताळता येतील अशा राशी मोजून घेणे सोयीचे असते. आणि याच्यातूनच ही कन्सेप्ट पुढे आली ती म्हणजे मोल. द कन्सेप्ट ऑफ मोल इज युजफुल फॉर दिस पर्पज. नंतरच्या तासाला आपण या मोलची उदाहरणासह माहिती घेऊया आपण. सो क्वेश्चन फॉर यू. Deduce the molecular masses of आता कंपाऊंडची काही नावं देतोय ती तुम्ही लिहू शकता. जे राहिलेले आहेत ती लिहू शकाल. मॅग्नेशियम ऑक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे MgO, H2SO4, NaOH, जी काय राहिलेली आहेत ती सगळी लिहा आणि सोडवा. लक्षात येत आहे? एक्झरसाईजमध्ये पण आहेत बघा आपल्याला. ऑन पेज 57 एक्झरसाईजमध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर 5 आहे.
त्याच्यामधली मी काही उदाहरणं घेतली, Na2SO4, AlPO4, NaSCO3 ही जी उदाहरणं घेतली ती सोडून, आपण घेतलेली सोडून जी उदाहरणं राहिलेत ती तुम्ही आपल्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवा. थँक्यू.